आहे ना घ्या नंबर 6 मिक्स वाला माहीत असेल तुम्हाला कॉल करून कठावतो तुम्ही मला फक्त एरिया माहित नाही एक गाडी पाठव माझ्या गाडीच्या मागे गाणं कोणतं बोललं आपलं काय अर्थ नाही शतका द्या आपण सन्माननीय मंत्री महोदयांचं अजिंक्य मतिमंद विद्यालय बुलढाणा तर्फे आपलं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करण्यात येत आहे. अतिशय शीघ्र वेळामध्ये हा कार्यक्रम आपल्या समोर विशेष नियोजनांतर्गत पार पडण्याचा मानस या विद्यालयाचा आहे. 5 मिनिटाच्या अवधीमध्ये हा कार्यक्रम रिसर तर्फे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून स्वागत करण्यात येत आहे. आणि आपण
स्वागत करीत आहो आणि रिसर या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपण सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. पालकवर्ग, विद्यार्थी आणि शिक्षक वृंद. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय म्हणून मी श्री संजय भाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडेल आणि त्यांनी आजच्या अध्यक्षाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदरणीय नामदार श्री राजेंद्रजी शिंगणे साहेब, महसूल राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, नरेशजी शेळके, जिल्हा परिषद सदस्य बुलढाणा, हे सुद्धा व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. आणि सोबत मी अशी विनंती करतो की सर्व मान्यवरांच्या समवेत आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतोय की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं रिसर उद्घाटन दीप प्रज्वलनानं करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पालक, विद्यार्थी आणि या ठिकाणी जमलेले सर्व उपस्थित मान्यवर तथा लहान बालगोपाल, आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन रिसर आदरणीय नामदार राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या हस्ते पार पडत आहे. कृपया टाळ्याच्या गजरात या उद्घाटन सोहळ्याचा आनंद आपल्या समोर प्रसारित होत आहे. आपण या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसादाने उपस्थित झालात त्या प्रित्यर्थ धन्यवाद. की कली दिल की खिली बागे तमन्ना बाहर ले आई, कली दिल की खिली बागे तमन्ना बाहर ले आई, उद्घाटन इस स्नेह संमेलन की आई तो दुआए परवरदिगार ले आई. या कार्यक्रमाचे सर्व अतिथी मान्यवर यांच्या हस्ते सोबतच या संस्थेचे अध्यक्ष विनायकराव सोनोने यांचे निमंत्रण देतोय. देशमुख मॅडम, चैताली ठाकरे, दीपाली सोनोने आणि त्यांचे सहकारी भगिनी. असा गंध आला वाळवंटाचा किनारा, पाऊलांनी धन्य झाला, पाऊलांनी धन्य झाला. स्पर्श होता पाऊलांचा, हासल्या दाही दिशा, रंग थेंबाच्या या सरींनी बोलती झाली उषा. अंतरीच्या पावलाला दर्शनाने वेग आला, वाळवंटाचा किनारा पाऊलांनी धन्य झाला, पाऊलांनी धन्य झाला. हीच आशा मुझी त्या स्थळी आला तुम्ही, हीच आशा मुझी त्या स्थळी आला तुम्ही. भाग्यामुचे थोर झाले आज अमुच्या अंगणी, भाग्यामुचे थोर झाले आज अमुच्या अंगणी. भेट होता काळजाची पंढरीचा योग आला, वाळवंटाचा किनारा पाऊलांनी धन्य झाला, पाऊलांनी धन्य झाला. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, वाळवंटाचा किनारा पाऊलांनी धन्य झाला, पाऊलांनी धन्य झाला. कंठ फुटला या धरेला आसवाची धार आली, कंठ फुटला या धरेला आसवाची धार आली. हीच आशा आमची या भावनाची वस्त्र लाली, वाळवंटाचा किनारा पावलांनी
धन्य झाला आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला चंदनाचा गंध आला. संस्थेच्या परंपरेनुसार या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहे. मी त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आपल्या आजच्या माननीय नामदार शिंगणे साहेब यांच्या स्वागतासाठी मी संस्थेचे जे अध्यक्ष आहे विनायकराव सोनवणे यांना विनंती करतो. साहेबांचं या संस्थेबद्दल स्थापनेपासून तर आजपर्यंत सदैव प्रेमाचा ओघ आणि मार्गदर्शनाची सातत्य. गेली 3 वर्षापासून या संस्थेचा उपक्रम दरवर्षी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आपल्या समोर सादरीकरणात येतो. संजय भाऊचा या संस्थेसाठी वेळोवेळी आम्हाला मदतीचा हात मिळतोय. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो, नळ कनेक्शन असो, या संस्थेच्या दृष्टिकोनातून आम्हाला वेळोवेळी अत्यंत मौलिक मार्गदर्शन असो. मित्रत्वाचे नाते जोपून वेळोवेळी विनायकरावांना अत्यंत मौलिक मार्गदर्शन करून त्यांनी सहकार्य आपल्या कार्यातून प्रदर्शित केलेलं आहे. यानंतर संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वेळोवेळी त्यांनी या संस्थेच्या कार्यामध्ये सहकार्याची भावना ठेवून आपल्याला याची जाणीव करून दिलेली आहे. यानंतर फळ देऊन स्वागत करावं. अतिमंदातीलच ही विद्यार्थिनी तिनं तिच्या स्वइच्छेनं या ठिकाणी इच्छा प्रदर्शित केली की माझ्या हस्ते सुद्धा मंत्री महोदयांचं स्वागत व्हावं. कृपया टाळ्याच्या गजरात स्वागत. शेळके सर स्वागत करीत आहे. सोबतच या संस्थेप्रती आदर ठेवून आम्हाला सर्व दृष्टिकोनातून मदत करणारे श्री माडी सर यांचं सुद्धा स्वागत व्हावं अशी संस्थेची आणि संचालकांची इच्छा आहे. मी वानखडे सरांना विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळांनी माडी सरांचा सन्मान करावा. या संस्थेला आर्थिक मदत देऊन उपकृत करणारे लक्ष्मीनारायण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सौ कोरडे ताई यांचा सुद्धा सन्मान व्हावा अशी आमची मनोमनी इच्छा आहे. मी दांडेकर ताईंना विनंती करतो, दांडळे ताईंना विनंती करतो की त्यांनी कोरडे ताईंचं शाल श्रीफळ देऊन सन्मान करावा. टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत व्हावं, कारण की महिलांचा सन्मान समाजामध्ये सर्वोत्कृष्ट. त्याला सहकार्य करणारे सोबतच श्री गौते साहेब ग्रामसेवक यांचा सन्मान श्री सुरडकरजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर सुभाषजी शिंदे ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा या संस्थेतर्फे सन्मान व्हावा अशी इच्छा. घेऊन साहेबांनी हा कार्यक्रम रिसर उद्घाटन करून या कार्यक्रमाचे मनोगतापूर्वी मी साहेबांना पुनश्च विनंती करतो की या संस्थेतर्फे आपण सदैव प्रेम व्यक्त करताय. अतिशय ओलाव्याचा हात या मतिमंद विद्यार्थ्यांना, त्यांच्या शिक्षकांना, सोबतच पालकांना याची जाण भविष्यात चिरंतन राहील. त्यांचा हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आपल्या सवडीनुसार इथं सुरुवात होतोय. अत्यंत 1-2
नृत्यामध्ये किंवा या मतिमंद विद्यार्थ्यांचा एक दोन कार्यक्रम आपण पाहावा अशी संस्थेची आणि संस्थेच्या अध्यक्षांची विनायकराव सोनवणेंची अशी इच्छा आहे की त्या मंत्री महोदयांच्या समोर हेच मतिमंद विद्यार्थी आपला कार्यक्रम सादर करतील. त्याच्यानंतर आदरणीय साहेबांचं मनोगत होईल आणि पुढील कार्यक्रम या संस्थेचा चालूच राहील. तोपर्यंत आपण सर्वांनी शांतता बाळगून आपल्याच जागेवर स्थानापन्न होऊन या कार्यक्रमाला दाद द्यावी. सर्वात प्रथम सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मी या मतिमंद विद्यार्थ्यांचा कार्यक्रम सादर करण्यापूर्वी त्यांच्या शिक्षकांना विनंती करतोय की ये देश है वीर जवानों का या कार्यक्रम मंत्री महोदयांच्या समोर प्रदर्शित करण्यासाठी ये देश है वीर जवानों का सूर्यकांत आंबोरे, गजानन हिवाळे, लेराय महेंद्रे, चैताली ठाकरे, दीपाली दांदडे आणि सोना या कार्यक्रमाला सर्वांनी संरक्षणासाठी जवानों का अलबेलों का मस्तानों का इस देश का यारो, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का कहना. वीरों की यहाँ भोली शक्लें हीरों की, यहाँ गाते हैं रांझे, यहाँ गाते हैं रांझे, मस्ती में मचती है धूमें बस्ती में. झूलों की राहों में कतारे फूलों की, यहाँ हंसता है सावन, यहाँ हंसता है सावन, बालों में खिलती हैं कलियां गालों में. शौक जवानों के, कहीं करतब तीर कमानों के, यहाँ नित नित मेले, यहाँ नित नित मेले सजते हैं, नित ढोल और ताशे बजते हैं. हे ध्वनी फीत वाजवण्यासाठी त्यांना विनंती करतोय की ढोलकीच्या तालावर सोनाली